नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे रिएक्शन्स ऑफ अरिन डायझोनियम सॉल्ट्स. आता यामध्ये अरिन डायझोनियम सॉल्ट्स म्हणजे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड असेल किंवा बेन्झीन डायझोनियम हॅलाइड. या कंपाऊंडच्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. म्हणून या रिएक्शन्सना एसेन रिएक्शन्स असं म्हणले. अशा एकूण 5 एसेन रिएक्शन्स अरिन डायझोनियम सॉल्टच्या आहेत. पहिली रिएक्शन आहे सँड मियर्स रिएक्शन. सँड मियर्स रिएक्शन. सेकंड रिएक्शन आपण पाहणार आहोत गटरमॅन रिएक्शन. यापूर्वी अल्डिहाइड कीटोनमध्ये गटरमॅन कोच फॉर्मायलेशन बघितली ती वेगळी. इथे या रिएक्शनचं नाव गटरमॅन रिएक्शन असं दिलेलं आहे. तिसरी रिएक्शन आहे आयोडो अरिन फॉर्मेशन. म्हणजे अरिल आयोडाईड हा प्रोडक्ट या रिएक्शन मध्ये मिळतो. चौथी आहे माइल्ड रिडक्शन रिएक्शन. यामध्ये रिड्युसिंग एजंटचा यूज करणार आहे आपण. आणि लास्ट रिएक्शन आहे फिनॉल फॉर्मेशन. या अरोमॅटिक रिंगला OH ग्रुप अटॅच होतो. आता या 5 न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स एकानंतर एक बघूया आपण. सँड मियर्स रिएक्शन मध्ये अरिन डायझोनियम हॅलाइड दिले. म्हणजेच अरिन डायझोनियम क्लोराईड सुद्धा आपल्याला घेता येऊ शकेल. या अरिन डायझोनियम हॅलाइड म्हणजेच अरिन डायझोनियम क्लोराईडची क्युप्रस क्लोराईड आणि HCl बरोबर रिएक्शन केली. CuCl आणि HCl याच्याबरोबर रिएक्शन जर केली तर अरिल क्लोराईड तयार होतो. म्हणजे क्लोरोबेन्झीन तयार होतो आणि नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. याच रिएक्शन मध्ये अरिन डायझोनियम हॅलाइडवर क्युप्रस ब्रोमाइड आणि HBr ची ऍक्शन केली. म्हणजे HCl च्या ऐवजी HBr घेतला तर अरिल ब्रोमाइड तयार होतो. म्हणजे ब्रोमोबेन्झीन तयार होऊ शकेल. नायट्रोजन गॅस इव्हॉल्व झालेला असेल. पुन्हा अरिन डायझोनियम हॅलाइडवर क्युप्रस सायनाइड आणि KCN ची ऍक्शन केली. क्युप्रस सायनाइड आणि पोटॅशियम सायनाइड तर अरिन सायनाइड तयार होतो. नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. म्हणजे या रिएक्शनमध्ये प्रोडक्ट्स मिळाले क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन किंवा सायनोबेन्झीन. दीज रिएक्शन्स आर नेम्ड ॲज सँड मियर्स रिएक्शन. यामध्ये रिएजंट यूज केले क्युप्रस क्लोराईड HCl, क्युप्रस ब्रोमाइड HBr, क्युप्रस सायनाइड आणि KCN. नेक्स्ट रिएक्शन आहे गटरमॅन रिएक्शन. सेम रिएक्टंट आहे अरिल डायझोनियम हॅलाइड. यामध्ये क्युप्रस क्लोराईडच्या ऐवजी कॉपरची पावडर यूज केली अलॉंग विथ HCl. क्युप्रस क्लोराईडच्या ऐवजी कॉपर पावडर अलॉंग विथ HCl यूज केलं असेल. पुन्हा अरिल क्लोराईड तयार होतो. म्हणजे क्लोरोबेन्झीन तयार होतो. नायट्रोजन गॅस इव्हॉल्व झालेला आहे. जे सेम प्रोडक्ट रिएक्शन मध्ये मिळालेलं आहे. क्युप्रस क्लोराईडच्या ऐवजी कॉपर पावडर यूज केला. पुन्हा अरिल डायझोनियम हॅलाइडवर कॉपर पावडर आणि HBr ची ऍक्शन केली. अरिल ब्रोमाइड तयार होतो. नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. जी क्युप्रस क्लोराईड आणि HCl यूज केला तर त्याचं नाव सँड मियर्स रिएक्शन. कॉपर पावडर आणि HCl यूज केलं याचं नाव गटरमॅन रिएक्शन. हे खास आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसऱ्या प्रकारचे रिएक्शन हा आयोडो अरिन फॉर्मेशन. आयोडो अरिन म्हणजे ARI या अरिल आयोडाईड किंवा ज्याला आपण आयोडोबेन्झीन असं म्हणू शकतो. अरिल डायझोनियम हॅलाइडवर KI पोटॅशियम आयोडाईडची ऍक्शन करायची. आयोडोबेन्झीन किंवा अरिल आयोडाईड तयार होतो. नायट्रोजन गॅस इव्हॉल्व झालेला असेल. माइल्ड रिडक्शन रिड्युसिंग एजंट यामध्ये यूज केलेला आहे H3PO2. या अरिल डायझोनियम क्लोराईडवर इथं क्लोराईड घेतलाय हॅलाइडच्या ऐवजी. H3PO2 ची ऍक्शन इन प्रेझेन्स ऑफ H2O केली तर बेन्झीन तयार होतो. ARH. अराइल ग्रुपला जर H ऍटम अटॅच झाला तर बेन्झीन मिळतो. म्हणजे अनसॅच्युरेटेड रिंग मिळते. नायट्रोजन गॅस इव्हॉल्व झालेला असेल. H3PO2 मध्ये हायड्रोजन ॲटम ऑक्सिजन ॲटम ऍड केला तर H3PO3 तयार होतो. फॉस्फरस असेल आणि त्याचबरोबर HCl हा बाय प्रोडक्ट रिएक्शन मध्ये मिळतो. सो दिस रिएक्शन इज माइल्ड रिडक्शन रिएक्शन. इट इज माइल्ड रिड्युसिंग एजंट. समजा अरिल डायझोनियम क्लोराईडवर इथाइल अल्कोहलची ऍक्शन केली CH3CH2H तर यापासून ARH तयार होतो. AROH रिएक्शन मध्ये मिळतो. ARH रिएक्शन मध्ये मिळतो. ARH म्हणजे बेन्झीन. नायट्रोजन गॅस इव्हॉल्व झाला. ऍसेटल्डिहाइड बाय प्रोडक्ट मिळाला. HCl हा बाय प्रोडक्ट या रिएक्शन मध्ये मिळतो. या दोन्ही रिएक्शन मध्ये रिडक्शन मध्ये अरिल डायझोनियम क्लोराईडचं ऍक्शन वर आपण फॉस्फरस ऍसिड किंवा इथाइल अल्कोहलची ऍक्शन करून त्यापासून बेन्झीन तयार करू शकतो. सो दीज रिएक्शन्स आर माइल्ड रिडक्शन टाइप ऑफ द रिएक्शन्स. नेक्स्ट आहे फिनॉल फॉर्मेशन. अरिल डायझोनियम क्लोराईडचं हायड्रोलिसिस करायचं आहे. H2 बरोबर रिएक्शन करायचे आणि हाय टेम्परेचर मेंटेन करायचं आहे जे 283 केल्विन.
हाय टेम्परेचर म्हणजे 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर यामध्ये मेंटेन केलं आहे 283 केल्विन, म्हणजे AROH फिनॉल तयार होतो, नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होतो आणि HCl बाय प्रोडक्ट म्हणून या रिएक्शनमध्ये मिळतो. या अशा 5 न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन टेक्स्टबुकमध्ये एका टेबलमध्ये दिलेल्या आहेत, त्या विशेष आपण लक्षात ठेवायचे. एक एक मार्कांचे क्वेश्चन्स या रिएक्शन्सवर विचारले जाऊ शकतात. त्या रिएक्शन्स कोणकोणत्या आहेत? सँड मेयर्स रिएक्शन, गटरमॅन रिएक्शन, आयोडो आयन फॉर्मेशन, माइल्ड रिडक्शन आणि फिनॉल फॉर्मेशन. या रिएक्शन लक्षात ठेवण्यासाठी टेक्निक आहे. सँड मेयर रिएक्शन म्हणजे क्युप्रस क्लोराईड HCl, क्युप्रस ब्रोमाइड HBr किंवा क्युप्रस सायनाइड KCl यांचं मिक्सचर आपण रिएजंट म्हणून यूज केलं. आणि गटरमॅन रिएक्शन म्हणजे कॉपर पावडर HCl, कॉपर पावडर HBr यूज केला. एवढे रिएजंट लक्षात ठेवा, तुम्हाला प्रोडक्ट मिळणारे सेम प्रोडक्ट त्या रिएक्शनमध्ये मिळू शकतील. आयोडो आयन फॉर्मेशनमध्ये KI लक्षात ठेवायचं, पोटॅशियम आयोडाईड. आणि माइल्ड रिडक्शनमध्ये H3PO2 घ्या किंवा इथाइल अल्कोहोल घ्या, बेन्झिनमध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं ARH. आणि फिनॉल फॉर्मेशनमध्ये डायरेक्ट हायड्रॉलिसिस केलं आहे. हायड्रॉलिसिस 283 केल्विनला 10 डिग्री सेल्सिअसला ती रिएक्शन करायची आहे. AROH फिनॉल रिएक्शनमध्ये मिळू शकतो. सो दीज आर दी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ अरिल डायझोनियम हॅलाइड्स. म्हणजे या रिएक्शन्स तुम्हाला या ठिकाणी समजलेल्या आहेत. अमाइन्समध्ये नेक्स्ट रिएक्शन पाहिजे आहे, रिएक्शन विथ अरिन सल्फोनिल क्लोराइड. अरिन सल्फोनिल क्लोराइड म्हणजे C6H5SO2Cl. C6H5SO2Cl प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्सवर या अरिन सल्फोनिल क्लोराइडची ऍक्शन आपण करणार आहे. हा जो अरिन सल्फोनिल क्लोराइड याला नाव दिलं हिन्सबर्ग रिएजंट. हिन्सबर्ग रिएजंट म्हणून ही अत्यंत महत्वाची टेस्ट आहे. या टेस्टला नाव दिलं हिन्सबर्ग टेस्ट. पहिला नाव दिलेलं आहे हिन्सबर्ग टेस्ट. प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स हे हिन्सबर्ग रिएजंट बरोबर या रिएक्शनमध्ये रिॲक्ट होऊ शकतात. तर प्रायमरी अमाइनचं उदाहरण आपण घेऊया इथाइल अमाइन. या इथाइल अमाइनवर हिन्सबर्ग रिएजंटची ऍक्शन केली. अरिन सल्फोनिल क्लोराइड याचा फॉर्म्युला बेन्झीन निघला, सल्फर ॲटम डायरेक्ट जोडला, त्याला 2 ऑक्सिजन ॲटम आहे आणि त्याला Cl ॲटम जोडला. याला नाव दिलंय बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड जनरली याला अरिन सल्फोनिल क्लोराइड असं म्हणतात. याच्यावर जर इथिलामाइनची ऍक्शन केली, इथिलामाइनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला मी थोडा उलट दाखवतो. C2H5 इकडे दाखवला NH2. इथिलामाइन whenever reacted with benzene sulfonyl chloride, in that reaction Cl atom from benzene sulfonyl chloride and hydrogen atom from ethylamine are removed as HCl molecule. म्हणजे HCl हा बाय प्रोडक्ट म्हणून या रिएक्शन मध्ये मिळणार. याचबरोबर या रिएक्शन मध्ये बेन्झीन सल्फोनिल क्लोराइडचा हा ग्रुप NH2H5 या ग्रुपला अटॅच होतो. जे प्रोडक्ट मिळतोय ही अरोमॅटिक रिंग, हा SO2, नायट्रोजन ॲटम, याला एकच हायड्रोजन ॲटम आणि हा इथाइल C2H5. याचं नाव दिलंय N इथाइल बेन्झीन सल्फोनामाइड. N इथाइल बेन्झीन सल्फोनामाइड. हा नायट्रोजन ॲटम याला इथाइल ग्रुप अटॅच झालाय आणि तो अमाइडचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केलाय. मी याचं नाव आहे N इथाइल बेन्झीन सल्फोनामाइड. So this N-ethyl benzene sulfonamide is soluble in alkali. हा अल्कली मध्ये KOH मध्ये किंवा NaOH मध्ये सोल्युबल होतो. का सोल्युबल होतो? तर या N-ethyl benzene sulfonamide मध्ये नायट्रोजन ॲटमला जोडलेला हायड्रोजन ॲटम आहे. हा हायड्रोजन ॲटम स्ट्रॉंगली ऍसिडिक आहे आणि स्ट्रॉंगली ऍसिडिक असल्यामुळे याच्यावर NaOH ची ऍक्शन जर केली तर NaOH मध्ये हा पूर्णपणे सोल्युबल झालेला दिसेल. So this hydrogen atom is very important.
which is attached to nitrogen atom of N-ethyl benzene sulfonamide, and therefore due to acidity of that hydrogen atom it is soluble in alkali. अशीच रिएक्शन जर सेकंडरी अमाइनची केली तर सेकंडरी अमाइन मध्ये इथं हा बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड घेतला SO2 Cl आणि याच्यावर जर सेकंडरी अमाइनची ऍक्शन केली, जे सेकंडरी अमाइनचं उदाहरण घेऊया आपण डायइथाइल अमाइन. डायइथाइल अमाइन जे प्रायमरी अमाइन होता इथाइल अमाइन, हा घेतलेला होता आपण इथाइल अमाइन. आता याही रिएक्शन मध्ये बेन्झीन सल्फोनिल क्लोराइडचा Cl ऍटम आणि डायइथाइल अमाइनचा हायड्रोजन ऍटम HCl रिमूव्ह करणार. जर HCl रिमूव्ह झालेला असेल तर हा सगळा ग्रुप या सल्फर ऍटमला अटॅच होतो. जे प्रोडक्ट मिळतो तो हा SO2, हा नायट्रोजन ऍटम डायरेक्ट जोडला, त्याला इथाइल ग्रुप जोडलेला आहे. या ठिकाणी सुद्धा दुसरा इथाइल ग्रुप आहे. हे जसा N-ethyl benzene sulfonamide मध्ये हायड्रोजन ऍटम स्ट्रॉंगली ऍसिडिक आहे, तसं इथं हायड्रोजन ऍटम आहे का बघा, नाही आहे. याचं नाव दिलेलं आहे N डायइथील बेन्झीन सल्फोनामाइड. N, डायइथील बेन्झीन sulfonamide. So this N diethyl benzene sulfonamide doesn't contain strongly acidic hydrogen atom. म्हणजे याच्यावर NaOH आणि KOH अल्कलीची ऍक्शन जर केली, सो दिस कंपाउंड इज इनसोल्युबल इन अल्कली. हा अल्कली मध्ये इनसोल्युबल असेल. प्रायमरी अमाइन पासून मिळालेला प्रोडक्ट हा सोल्युबल होता. का सोल्युबल होता, तर नायट्रोजन ऍटमला स्ट्रॉंगली ऍसिडिक हायड्रोजन ऍटम जोडलाय. असा हायड्रोजन ऍटम यामध्ये नाही आहे. इट डझंट कंटेन हायड्रोजन ऍटम डायरेक्टली अटॅच्ड टू नायट्रोजन ऍटम and therefore it is insoluble in alkali. So these reactions of benzene sulfonyl chloride with primary amine ethylamine and with secondary amine diethylamine is called Hinsberg's test. याला नाव दिलं हिन्सबर्ग टेस्ट. याचं वैशिष्ट्य काय, तर प्रायमरी अमाइनचा प्रोडक्ट N-ethyl benzene sulfonamide it is soluble in alkali, आणि सेकंडरी अमाइनचा प्रोडक्ट N डायइथील बेन्झीन सल्फोनामाइड इट इज इनसोल्युबल इन अल्कली. व्हाय प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अमाइन इज सोल्युबल in alkali? Because it contains strongly acidic hydrogen atom directly attached to nitrogen atom, and such a hydrogen atom is absent in N diethyl benzene sulfonamide, so it is insoluble in alkali. जे एक्सप्लेन हिन्सबर्ग टेस्ट असा 2 मार्कांचा क्वेश्चन बोर्ड एक्झामला विचारला जाईल. रिएक्शन थोडी डिफिकल्ट वाटत असली तर अत्यंत सोपी आहे. हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण याचं रायटिंग प्रॅक्टिस करायचं आहे. सहज तुम्हाला ती रिएक्शन लिहिता येऊ शकेल. या आज आपण 3 महत्त्वाचे रिएक्शन्स बघितले. त्या रिएक्शन्स तुम्हाला समजले तसं गृहीत धरतो. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.